हॅलो एव्हरीवन, वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मनापासून. माझा आवाज क्लिअर असेल तर जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. टाईप वन इन द चॅट बॉक्स जर का आवाज क्लिअर असेल. ओके, थँक्यू सो मच अभिजीत जी, व्हेरी गुड. ओके, प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स गाईज. ओके, आरती जी, निशा जी, विवेक जी, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. ओके, आकांक्षा जी, निशा पटेल, जुई मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर टायपिंग एव्हरीबॉडी. जर का माझा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर असेल तर टाईप अगेन टू इन द चॅट बॉक्स. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल, टाईप टू इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, सो आता पुढे जाण्याआधी एक छोटंसं काम करायचं आपल्याला सर्वांना. आर यू ऑल रेडी? ओके. तुम्ही म्हणाल की अरे बापरे, अजून सेशन सुरू झाला नाही, अजून कामाला लावून टाकलं आम्हाला. ओके, पण एक खूप महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात मित्रांनो, तुम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात. त्याचं नाव आहे 23-24-25 मे. सर्च करा जरा व्हॉट्सअपवर पटकन. आणि तिथे जाऊन एक मेसेज टाकायचा आहे तुम्हाला. सेशन सुरू झालेले आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती कुठल्याही लँग्वेजमध्ये टाका. मेसेज टाकायचा आहे, सेशन सुरू झालेले आहे, लवकरात लवकर जॉईन करा. सर्वांनी गो टू द ग्रुप, पटापट ग्रुपमध्ये जायचं आहे, मेसेज टाकायचा आहे, सेशन सुरू झालेले आहे. ओके. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, ग्रुपमध्ये जायचं आहे सर्वांनी, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि मेसेज टाकायचा आहे, सेशन सुरू झालं आहे, कृपया जॉईन करा. व्हेरी गुड. सेशन सुरू झाले आहे, जॉईन फास्ट. सेशन सुरू झालेले आहे, कृपया जॉईन करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हेल्पिंग मी. मला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी मेसेज टाईप केला आहे त्या सर्वांचे. ओके. नाव लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. ओके. हा 3 दिवसाचा फेसबुक ऍडचा बेसिक कोर्स आहे. सो आय होप तुम्ही सर्वजण अवेअर असाल याच्याबद्दल. येस नो, राईट? ओके. या 3 दिवसामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड बद्दल सर्व माहिती आपण घेणार आहोत, स्टेप बाय स्टेप. मला माहित आहे तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील, खूप सारे प्रश्न तुम्हाला मला विचारायचे असतील. पण मी सर्वांना एकच गोष्ट सांगतो, आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे. ती आहे की तुम्ही अगदी पेशन्स ठेवून हा प्रोग्राम पूर्ण अटेंड जर केला तर तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळेल की काय नेमकं करायचं असते फेसबुक ऍड मध्ये. ओके, ठीक आहे. सो किती लोक पेशन्स ठेवायला तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक पेशन्स 3 दिवस ठेवायला तयार आहेत? किती लोक 3 दिवस पूर्ण प्रोग्राम अटेंड करायला तयार आहेत? व्हेरी गुड व्हेरी गुड. विलास जी, सुनील जी, जुई मॅडम, गौरव जी, विवेक जी. ओके, एक गोष्ट सांगू तुम्हाला, मी गंमत सांगू एक. जेव्हा जेव्हा मी 3 दिवसाचे 5 दिवसाचे प्रोग्राम घेतो तेव्हा मी नेहमी हा प्रश्न विचारतो, किती लोक माझ्यासोबत पुढचे 3 दिवस 5 दिवस राहणार आहेत? ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू, भरपूर लोक म्हणतात की येस येस येस, वी विल बी देअर, आम्ही 100% अटेंड करू, वगैरे वगैरे वगैरे. पण नेमकं काय होते माहिती आहे का? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लोक ड्रॉप होऊन जातात. काहीतरी कारण येते, ते जॉईन करू शकत नाही. तुम्हाला सांगू, हेच एक खरं कारण आहे ज्यामुळे आपण लाईफमध्ये यशस्वी होत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये. का बरं यशस्वी होत नाही? का बरं 100 पैकी 95% लोक फेल असतात आणि 5% लोक सक्सेसफुल असतात? त्याचं कारण हे आहे की दे आर नॉट कमिटेड. किती लोक कमिटेड आहेत? टाईप सी इन द चॅट बॉक्स. बघा, काही लोक तर टाईप करायला पण कमिटेड नाही आहेत. दे आर नॉट इवन टायपिंग इन द चॅट बॉक्स. त्यांना जाऊ द्या हो, कशाला टाईप करायचं, नाही का? गंमत सांगतो मी तुम्हाला. जे तुम्ही मागता लाईफमध्ये तेच तुम्हाला मिळते. किती लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे? हाऊ मेनी पीपल नो लॉ ऑफ अट्रॅक्शन? टाईप येस इन द चॅट बॉक्स. माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगते की जे तुमच्या आयुष्यात तुम्ही मागाल, जसा तुम्ही विचार कराल, जसा तुम्ही या जगाला बघाल, तसंच तुमच्यासोबत होणार आहे. तुम्ही म्हणाल की काही नसते, हे फ्री प्रोग्राम काही शिकवत नाही, याच्यामध्ये काहीच मिळणार नाही तुम्हाला, कारण की तुम्ही तेवढ्या सिरियसली अटेंडच करणार नाही प्रोग्राम. ओके, ठीक आहे. सो इथून क्लिअर राहा. सगळ्यात पहिली गोष्ट मी जे शिकवतो माझ्या कुठल्याही सेशनमध्ये ती आहे माइंडसेट. तुमचा माइंडसेट क्लिअर पाहिजे. काय पाहिजे? माइंडसेट क्लिअर पाहिजे. याच विषयावर मी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे माइंडसेट टू लाईफ सेट. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे की लाईफ जर का तुम्हाला सेट करायची असेल तर सर्वात आधी काय बदललं पाहिजे? डोकं बदललं पाहिजे, माइंडसेट बदलला पाहिजे. राईट? ओके. सो मी म्हणाल की सर आता फेसबुकचा क्लास आहे, हे काय चालू आहे? पण हे फार गरजेचं आहे. जे चालू आहे ते फार गरजेचं आहे. बऱ्याच लोकांनी टाईप केलं, थँक्यू सो मच. ओके. अजूनही जर का तुम्ही टाईप केलं नसेल, ग्रुपमध्ये जा आणि मेसेज टाका की सेशन सुरू झालेलं आहे, प्लीज जॉईन. ओके. आरती मॅडम, एक मेसेज टाका, वी आर लाईव्ह
आणि लिंकची लिंक टाकून द्या तिकडे. वी आर लाईव्ह आणि लिंक टाकून द्या. ओके. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे गाईज. सर्वप्रथम तुम्ही जॉईन केला आज त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा सेशन जो आहे हा 9 वाजता रोज चालू होईल 3 दिवस, आणि कदाचित कधी कधी 10 वाजतील, कधी कधी 10:30 वाजतील. सो आर यू ऑल रेडी फॉर दॅट? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. आर यू ऑल रेडी फॉर दॅट? ओके. काही लोकांनी मला हे विचारलंय की रेकॉर्डिंग मिळतील का आम्हाला याच्या. ओके. रेकॉर्डिंग मिळतील तुम्हाला, पण फक्त 2 दिवसाच्या मिळतील, आजची आणि उद्याची. परवाची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, रेकॉर्डिंगची जी व्हॅलिडिटी असते ती फक्त 24 तास असते. 24 तासात जर का तुम्ही ती रेकॉर्डिंग नाही बघितली तर तुम्हाला ती रेकॉर्डिंग डिलीट होऊन जाते ऑटोमॅटिक. तिसरी महत्वाची गोष्ट, लाईव्ह सेशन का करायचं मग आम्ही जर रेकॉर्डिंग मिळणार आहे तर रेकॉर्डिंगमध्ये पूर्ण 100% लाईव्ह सेशन नसते. त्यामधला काही भाग आम्ही कट करतो. त्याचं कारण आहे की जे लोक लाईव्ह मध्ये येतात त्यांना काहीतरी एक्स्ट्रा मिळालं पाहिजे. येस नो? कारण की ते कमिटेड आहेत, ते काम सोडून इकडे बसले आहे. येस नो? राईट? बरोबर आहे की नाही? राईट. सो मेक शुअर यू आर अटेंडिंग दिस सेशन लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. ओके. टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके. सो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून, अगदी मनापासून मी स्वागत करतो. माझं नाव आहे सागर गारवे, मी एक डिजिटल कोच आहे, आणि तुम्ही माझी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आणि तुम्ही इथपर्यंत आला आहात. ठीक आहे. आता सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. हा कोर्स चालू करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर का तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचायचं असेल, तुमचा कुठलाही बिझनेस असेल, कुठलंही काम तुम्ही करत असाल, कुठलंही प्रॉडक्ट तुमच्याकडे असेल, ते जर का तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत घेऊन जायचं असेल, जे लोक तुम्हाला ओळखत नाही अशा लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल, तर त्याचं जिवंत उदाहरण आहे की तुम्ही मला आजच्या आधी ओळखत होते का, तरीही तुम्ही माझ्या सेशनमध्ये बसले आहात. सिंपल आहे. याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं प्रॉडक्ट तुमच्या ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ शकता, आणि त्याच गोष्टीला आपण या 3 दिवसामध्ये प्रॉपरली समजणार आहे. हा टाइमपास क्लास नाही आहे, त्यामुळे जर का तुम्हाला टाइम नसेल, सो दिस क्लास इज नॉट फॉर यू. ओके. ठीक आहे. सो चला आपण सुरुवात करूया आजच्या या क्लासची. ठीक आहे. तर आपण 3 दिवसामध्ये याच्यामध्ये पूर्ण सर्व स्टेप बाय स्टेप गोष्टी समजणार आहोत. पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगतो की चॅट बॉक्समध्ये तुम्हाला अतिशय अतिशय जास्त ऍक्टिव्ह राहायचं आहे. जसं मी म्हणेल चॅट बॉक्समध्ये टाईप करा, यू शुड टाईप इन चॅट बॉक्स. कारण सांगतो त्याच्या मागचं मी. त्याचं मागचं कारण हे आहे की आधी आपण पेन वही घेऊन लिहायचो, पण आताच्या जमान्यामध्ये आपल्याकडे पेन वहीचं खूप प्रॉब्लेम असते. काही काही लोक मोबाईलवरून जॉईन करतात. तर जेव्हा तुम्ही टाईप करता एखादी गोष्ट, तेव्हा ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये लॉक होते, तेव्हा ती गोष्ट सेव्ह होते, आणि ती गोष्ट तुम्हाला वारंवार आठवते. ठीक आहे. ओके. सो आता पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा विचारायचं आहे मला की तुमचं प्रोफेशन काय आहे. जे काही तुमचं प्रोफेशन असेल चॅटबॉक्समध्ये टाईप करा. स्टुडंट असाल स्टुडंट लिहा, LIC ॲडवायझर असाल ते लिहा, इन्शुरन्समध्ये असाल ते लिहा, मेकअप आर्टिस्ट असाल ते लिहा. जे काही तुमचं प्रोफेशन आहे प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. टीचर आहे, ग्राफिक डिझायनर आहे, HR आहे, प्लीज डिजिटल मार्केटर आहे, रिअल एस्टेट ओनर आहे, ओके, हेल्थ कोच आहे, इंटिरियर डिझायनर आहे, वेलनेस कोच आहे, व्हेरी गुड, कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, स्टुडंट आहे, कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, फायनान्शियल वर्क अकाउंटंट आहे, मेकअप आर्टिस्ट, हॉटेल आहे, VFX आर्टिस्ट आहे, टॅक्स कन्सल्टंट, टीचर, मेकअप फोटोग्राफर आहे, स्टुडंट आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, वर्किंग ॲज अ सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह. ओके. व्हेरी गुड. आता मी असं सेल्समन आहे, मी अशी आशा करतो की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचे 2 कॉमन स्वप्न असतील, किंवा कॉमन गोष्टी 2 माणसाला पाहिजेत. एक तर तुम्हाला कस्टमर पाहिजे, नंबर 2 तर तुम्हाला पैसे वाढवायचे आहेत. राईट. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट शिकवून पैसे कमवाल, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट कुणासाठी करून पैसे कमवाल, काहीतरी तर रिझन आहे. एक म्हणजे सिंपल गोष्ट काय आहे की एक तर तुम्हाला कस्टमर पाहिजे आहेत, एक तर तुम्हाला पैसे पाहिजे आहेत, किंवा तुम्हाला दोन्ही पाहिजे आहेत. येस नो? इथे लोकांना दोन्ही पाहिजे. टाईप 2 इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. टाईप 2 इन द चॅट बॉक्स. बी ऍक्टिव्ह. ओके. बी ऍक्टिव्ह. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांना दोन्ही पाहिजेत, दोज पीपल आर ऑसम. ओके. चला चला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दिस इज व्हॉट इज द एनर्जी वी नीड गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर टायपिंग इन द चॅट बॉक्स. नाऊ लेट्स अंडरस्टँड फर्स्ट. आपल्या घरांमध्ये लहान मुलं असतील, प्रत्येकाच्या घरांमध्ये लहान मुलं असतील, किंवा आसपास असतील लहान मुलं, पाहिले असतील आपण, आसपास असतात. राईट. जेव्हा जेव्हा या लहान मुलांचं आणि त्यांच्या पॅरेंट्सचं काहीतरी गोष्टीवरून भांडण होते किंवा आर्ग्युमेंट होते की पप्पा मला चॉकलेट पाहिजे, मम्मी मला खेळणं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे, तर या भांडणामध्ये, या आर्ग्युमेंटमध्ये कोण जिंकते हो नेहमी? लहान मुलं जिंकतात की त्यांचे पॅरेंट्स जिंकतात? टाईप करा एक तर चॅट बॉक्समध्ये. किड्स और पॅरेंट्स. यू हॅव 2 ऑप्शन. टाईप इन द चॅट बॉक्स किड्स और पॅरेंट्स. खूप मोठा गहरा याच्या मागे अर्थ लपलेला आहे. लक्षात ठेवा. आता काय, कधीतरी विचार केला का की का बरं हे मुलं जिंकतात यांच्या या आर्ग्युमेंटमध्ये? का बरं जिंकतात हे मुलं?
नाही मम्मी मला व्हिडिओ गेम खेळायचा आहे, नाही मम्मी मला पाहिजे 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 पाहिजे. का बरं? का बरं जिंकतात? बिकॉज दे हॅव लॉट ऑफ एनर्जी. येस ऑर नो? दे हॅव लॉट ऑफ एनर्जी. त्यांच्यामध्ये काय असते? खूप जास्त एनर्जी असते. आणि त्याच प्रकारे आपल्याला जर का आपल्या आयुष्यामध्ये जिंकायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? हाय एनर्जी मध्ये राहावं लागेल. नेहमी कसं राहावं लागेल? एनर्जी मध्ये. तुम्ही 3ही दिवस बघा, मी 1 तास बोलेल, 1.5 तास बोलेल, कितीही तास बोलेल, तरी माझा जे एनर्जी लेवल आहे ती अशीच राहील. ओके. सो किती लोक मला कमिटमेंट करतात की पुढचे 3 दिवस आम्ही हाय एनर्जी मध्ये राहणार आहोत? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. सो एक 3 मिनिटाची, 2 मिनिटाची, 3 नाही 2 मिनिटाची एक ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. रेडी? मग आपण सेशनला सुरुवात करू. ओके चलो. सो आय एम प्लेइंग सम म्युझिक हिअर. एक म्युझिक मी प्ले करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जिथं कुठे तुम्ही बसलेले असाल, न घाबरता न लाजता, यू जस्ट हॅव टू डान्स. जसा तुम्हाला करता येईल तसा. ठीक आहे. फक्त जास्तीत जास्त आपण करू 60 सेकंदासाठी. ठीक आहे. ओके. ओनली 60 सेकंड. रेडी? रेडी गाईज? 1, 2, 3 अँड गो. एव्हरीबडी कुठे कुठे असाल, जस्ट मूव युअर बॉडी. मूव युअर बॉडी. एव्हरीवन क्लॅप करू शकता, तुम्ही करू शकता, यू कॅन डान्स, यू कॅन डू एनिथिंग. ओके फॉर नेक्स्ट 60 सेकंड. कम ऑन. 30 सेकंड मोर. कम ऑन. काय करायचं आहे हे पण सांगतो तुम्हाला. जस्ट डू इट. क्लॅप करायचा आहे तुम्हाला, डान्स करायचा आहे जिथं तुम्ही असाल. ओके. सो बी इन एनर्जी. अजून 19 सेकंड. आवाज येतो सर्वांना? चॅट बॉक्स. 5 सेकंड अजून. ओके फाईन. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता काही लोक विचार करत असेल हे काय आहे? काय आहे? काही लोकांनी तर खूप स्माइली वगैरे टाकून दिला इकडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. सो काय आहे? दिस इज एनर्जी बुस्टिंग. जेव्हा तुम्ही जास्त एनर्जी मध्ये असाल तेव्हा जे काही गोष्ट तुम्ही करता त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. ओके. त्या गोष्टी तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके. इज इट क्लिअर? चलो आगे बढे. आवाज येतोय? आय थिंक देर इज सम प्रॉब्लेम विथ झूम. जस्ट अ मिनिट. येस हॅलो आय एम देअर. ओके. काहीतरी छोटासा प्रॉब्लेम होतो कधी कधी झूमचा. सो डोंट वरी अबाउट इट. आवाज येतोय आता माझा? टाइप इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. येस. ओके. ओके चलो ठीक आहे. कितीही अडचणी आल्या तरी आपण थांबणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे. चला सुरुवात करायचं. चला. ओके 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 ओके. इज माय वॉइस व्हिडिओ बोथ द थिंग्स आर क्लिअर? थँक्यू सो मच. चलो लेट स्टार्ट गाईज. येस येस येस. थँक्यू थँक्यू. काही लोक बघा खूप ऍक्टिव्ह आहेत. ओके. काही लोक कशाला टाईप करायचं, जाऊ द्या, बघू नंतर. ओके. चलो लेट स्टार्ट द डे. ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड काही ग्राउंड रूल्स आहेत हा प्रोग्राम चालू करण्याआधी. ते ग्राउंड रूल्स तुम्हाला मी सांगून देतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पुढचे 3 दिवस पुन्हा पुन्हा हे सांगण्याची गरज पडणार नाही. काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम जर का तुम्ही अटेंड केला नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही, कारण हे 3ही दिवस एकमेकांशी जुळलेले आहेत. नंबर 1. ओके. नंबर 2, 3 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. पूर्ण 3 दिवस तुम्ही अटेंड केले पाहिजे. प्रोग्राम हा जो आहे याची कॉस्ट 10,000 रुपये कमीत कमी असायला पाहिजे होती, पण ते घेतली नाही. आम्ही फ्रीमध्ये शिकवतो. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण एक मिशन आहे माझं की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना फेसबुक ऍड शिकवायचं आहे. मग ते एंटरप्रिन्युअर असू द्या, हाऊसवाईफ असू द्या, स्टुडंट असू द्या किंवा प्रोफेशनल्स असू द्या. ठीक आहे. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पूर्ण 3 दिवस अटेंड करू शकणार नाही, आजच आत्ताच हा प्रोग्राम सोडून द्या. तुमच्या कामाचा नाही आहे हा प्रोग्राम. जर का 3 दिवस नाही करू शकत, 3 दिवस जर का तुम्ही 3-4 तास देऊ शकत नाही स्वतःसाठी तर सो यू डोंट हैव ऑथोरिटी कि यार मेरी जिंदगी खराब है ये बोलने की. ठीक है ना, कि यार मेरे पास पैसा नहीं आता हे बोलण्याची तुम्हाला ऑथॉरिटी नाही आहे जर का तुम्ही 3-3.5 तास 4 तास खर्च करू शकत नाही. ओके. नाव राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक. तुमच्याकडे नोटबुक असेल त्यामध्ये लिहा, नाही तर Q&A कॉलम दिलेला आहे त्यामध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. काहीही प्रश्न असू द्या, फक्त चॅटबॉक्स मध्ये नका लिहू. ठीक आहे. चॅटबॉक्स वेगळ्या गोष्टीसाठी आहे. ठीक आहे. नाव पुढे आहे पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. पेशन्स ठेवा. हॅलो.
पेशन्स ठेवा की सर ऍड सांगा, सर ऍड सांगा, असे जर करणारे असणार तुम्ही तर हा क्लास तुमच्यासाठी नाही आहे. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स पीपल. जर का तुम्ही एक्सपर्ट असाल तुमच्यासाठी हा क्लास नाही आहे. थँक्यू सो मच. हा क्लास फक्त त्या लोकांसाठी आहे जे बिगिनर आहे, जे आता सुरुवात करताय. ठीक आहे. नाव हू इज दिस प्रोग्राम फॉर. हा प्रोग्राम ऍक्च्युली कोणासाठी आहे? ज्यांना डिजिटल मार्केटिंगचा नॉलेज घ्यायचा आहे, ज्यांना फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड शिकायची आहे, ज्यांना त्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा ग्रो करायचा आहे, ज्यांना मार्केटिंगचा खर्च वाचवायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, मार्केटिंगवर 15 ते 25 हजार रुपये पॅकेज आहे आज डिजिटल मार्केटिंगचं. ओके. त्याच्यामध्ये ते तुमचा 3-3.5 लाख रुपये वर्षाचा खर्च होतो. हे जर का गोष्ट तुम्ही शिकले तर तुम्ही ते 3-3.5 लाख स्वतःच्या मार्केटिंगवर स्पेंड करू शकता. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जर का छोटा जरी बिझनेस असला आणि तुम्ही मार्केटिंग जरी करायचं म्हटलं तरी 2-2.5 लाख रुपये सहज खर्च येतो एका वर्षाचा. तो तुम्ही सर्व वाचवू शकता, एका वर्षाचा नाही, पुढच्या अनेक वर्षांचा. ठीक आहे. समवन हु ड्रीम बिग. असे लोक पाहिजे मला ज्यांचे स्वप्न मोठे आहेत. ठीक आहे. समवन हु इज रेडी टू इन्व्हेस्ट इन लर्निंग. लक्षात घ्या, जरी हा 3 दिवसाचा क्लास फ्री असला तरीही तुम्हाला ऍडव्हान्स कोर्स शिकावं लागेल, ऍडव्हान्स गोष्टी शिकावं लागतील. त्यावेळी तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. छोटीशी असेल पण इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. सो बी रेडी फॉर दॅट ऑल्सो. असं नाही की बाबा सब कुछ फ्री में शिकाव. ठीक आहे. रेडी टू टेक एफर्ट्स. मला असे लोक पाहिजे जे एफर्ट्स घ्यायला तयार आहेत, मेहनत करायला तयार आहेत. मला असे लोक पाहिजे हु इज नॉट फाइंडिंग शॉर्टकट, कि सर 2 दिन में सिखा दो सर मजा आ जाएगा, सर मुझे जादूगर बना दो मजा आ जाएगा. शकालाका बुमबुमची कोणती अशी पेन्सिल विन्सिल माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला कुठलीच जादू शिकवू शकत नाही. मी प्रॅक्टिकल गोष्टी शिकवेल तुम्हाला. सो बी रेडी फॉर दॅट. आर यू विथ मी? टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. हाऊ मेनी पीपल आर विथ मी? टाईप विथ यू इन द चॅट बॉक्स. टाईप विथ यू इन द चॅट बॉक्स. टाईप विथ यू in the chat box. How many people are with me? Type with you in the chat box, everyone. Thank you so much. Thank you so much. Thank you, thank you, thank you, everyone. Yes, thank you so much. Okay. व्हेरी गुड. चला, हाच आनंद, हाच तुमचा एन्थुझियाझम, हाच तुमचा जो काही एनर्जी आहे हे शेवटपर्यंत असू द्या. ठीक आहे. नाव मिशन. मी मिशन बद्दल बोललो. काय मिशन आहे माझं? मिशन आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांना मराठी भाषेमध्ये आपण फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड कसं शिकवू शकतो. ठीक आहे. ओके. मी माझा प्रयत्न करत आहे. मागचे 6 महिने झाले, अजूनही मी करत राहील. बाकी ज्यांना यायचं आहे, ज्यांना शिकायचं आहे ते शिकतील. ओके. नॉलेज नॉट युज्ड इज गार्बेज. टोनी रॉबिन्स म्हणून एक जगातले प्रख्यात ट्रेनर आहेत, खूप मोठे ट्रेनर आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जर का नॉलेज आहे आणि ते जर का तुम्ही वापरत नाही तर ते गार्बेज आहे, ते कचरा आहे, ते काही फायदा नाही. ते तुम्ही वापरत नाही, दुसऱ्यांना देत नाही, दुसऱ्यांना शिकवत नाही, तर काही उपयोग नाही. म्हणून याच गोष्टीवर मी मिशन घेतलं की मी जास्तीत जास्त लोकांना काय करेल, महाराष्ट्रातल्या फेसबुक ऍड शिकवणार आहे. बी हिअर. इथं जर का तुम्हाला थांबायचं असेल तर 80% माइंडसेट ठेवून थांबा, 20% स्किल. फेसबुक ऍड मी तुम्हाला एका तासात शिकवू शकतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही माइंडने किती तयार आहात. सो बी रेडी. ठीक आहे. कारण फेसबुक ऍड करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. सो यू शुड बी रेडी फॉर दॅट माइंडसेट. तर त्यामुळे 80% इज माइंडसेट, 20% इज स्किल. बिकॉज वाय 80% माइंडसेट? बिकॉज अचिव्हिंग बिग रिझल्ट इन युअर लाईफ नीड माइंडसेट, हार्ड वर्क, एफर्ट्स एव्हरी सिंगल डे. आणि रोज काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. तुम्ही सरेंडर करण्यासाठी तयार असले पाहिजे. काही लोकांमध्ये एक गोष्ट असते, काय असते माहिती आहे की तुम्ही बघितलं असेल तुमच्या आसपास, की मुझे सब पता है. हा ऍटिट्यूड जर असला आपल्यामध्ये तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपला जो मेंटर आहे, जो गुरु आहे, त्याला सरेंडर करण्याची आपली तयारी पाहिजे. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. या पुढच्या 3 दिवसात आपण काय शिकणार आहे? आपण फेसबुक ऍडच्या बेसिक गोष्टी शिकणार आहे. सोशल मीडियाचे काय पॉवर आहे ते शिकणार आहे. फेसबुक ऍडचा वापर कसा करतात ते शिकणार आहे. फेसबुक ऍड तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कसं वापराल हे शिकणार आहे. लाईव्ह मध्ये मी काही लोकांच्या ऍडव्हर्टाइजमेंट कशा करायच्या आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट कसं करायचं हे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे उद्या. आज नाही, उद्या. ठीक आहे. तुमच्या ऍड कशा क्रिएट करायच्या आणि त्याच्यामध्ये एआयचा वापर, चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगणार आहे 3ऱ्या दिवशी. ठीक आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की यू शुड बी देअर इन द सेशन. रेकॉर्डिंग मिळेल, मी जसं सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे, पण त्यामधला काही पार्ट कट केलेला असतो, हे मी तुम्हाला आधीच सांगतो. ठीक आहे. नाव लेट सी सेट द एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन सेट करा की आपल्याला नेमकं काय भेटणार आहे या प्रोग्राम मधून 3 दिवसामध्ये. तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग मिळेल फेसबुक ऍड्स बद्दल, इंस्टाग्राम ऍड बद्दल, काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, किती बजेट खर्च केलं पाहिजे, किती नाही केलं पाहिजे, किती पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे, किती नाही केला पाहिजे, हे सर्व तुम्हाला माहित पडेल. तुमचं 40% काम मी फिनिश करून देणार आहे, लक्षात घ्या. जर का फेसबुक ऍड करायसाठी 100 गोष्टी करायच्या असतील तर त्यातल्या 40 गोष्टी मी तुम्हाला 3 दिवसात कंप्लीट करून देणार आहे, गॅरंटीड. ठीक आहे. आजच इव्हन 24 तासाच्या आतमध्ये
तुमचं पेज तयार होऊन जाईल, तुमचं ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट तयार होऊन जाईल. जर का तुम्ही झिरो असाल तरीही फक्त मी सांगेल ते केलं पाहिजे तुम्ही, बस. तुम्ही तुमच्या ग्रुपवर बघाल, मेसेज येतील लोकांचे की माझं पेज झालं सर, स्क्रीनशॉट येतील, बघा तुम्ही. ठीक आहे. सो मला ते लोक पाहिजे जे काम करायला तयार आहेत. गेटिंग रेडी टू रन युअर फर्स्ट ऍड. या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमची फर्स्ट ऍड रन करू शकाल, आय गॅरंटी यू. डीप नॉलेज अबाउट फनल्स. फनल्स काय असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला नॉलेज देणार आहे उद्या आणि परवा. ठीक आहे. मेकिंग शुअर यू फाइंड युअर टार्गेटेड ऑडियन्स. नेमकं तुम्हाला कसा ग्राहक पाहिजे, कसा कस्टमर पाहिजे आणि त्याच्यापर्यंत कसं पोहोचाल याचं नॉलेज मी देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द डे 1. 3 मिस्टेक आपण करतो मित्रांनो. लक्ष देऊन ऐका, आता खूप लक्ष देऊन ऐका. आपण जनरली 3 मिस्टेक करतो जेव्हा आपल्याला फेसबुक ऍड करायची असते. पहिली मिस्टेक नंबर 1, आपण युट्यूबचे व्हिडिओ बघतो आणि फेसबुक ऍड शिकण्याचा प्रयत्न करतो. युट्यूबचे व्हिडिओ बघण्यात काही वाईट आहे का? नाही, काहीच वाईट नाही. बिलकुल 100% युट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता. पण तिथे तुम्हाला अर्धवट नॉलेज मिळेल. तिथे काय मिळेल तुम्हाला? अर्धवट नॉलेज मिळेल. तिथे काय होते, जनरली जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करायला जाता 100 व्हिडिओ तुम्हाला दिसतात आणि तुम्ही कन्फ्युज होता की नेमका कुठला व्हिडिओ बघितला पाहिजे. स्टेप बाय स्टेप गायडन्स नसते. जे स्टेप बाय स्टेप गायडन्स मी तुम्हाला या 3 दिवसात देणार आहे. सो नंबर 1 मिस्टेक आपण काय करतो, आपण जनरली युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघतो आणि शिकण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपण शिकू शकत नाही. किती लोक इथे आहेत की ज्यांनी युट्यूबला जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही? टाईप मी इन द चॅट बॉक्स. खरं खरं सांगा, टाईप करा चॅट बॉक्समध्ये की सर मी प्रयत्न केला पण जमलं नाही. ऍक्सेप्ट इट. का बरं ऍक्सेप्ट? का बरं ऍक्सेप्ट करा म्हणतोय मी? कारण जोपर्यंत तुम्ही हे ऍक्सेप्ट करत नाही की माझं चुकलं आहे, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी मी टाईप केलं. थँक्यू. ओके. या 3 दिवसात तुम्ही हा एक्सपिरियन्स कराल की किती सोपा आहे. ठीक आहे. नंबर 2 मिस्टेक आपण काय करतो? नंबर 2 मिस्टेक आपण करतो, वी डू टेस्ट अँड ट्रायल अँड एरर. कि अरे चलो करके देखते हैं, हो जाएगा, बहुत सिंपल है, उसने बताया था, हम भी करके देखेंगे. ट्रायल करतो आपण. आता इथे मी नेहमी एक उदाहरण देतो. तुम्ही एक नवी कोरी गाडी घेतली, मस्त छान 4 व्हीलर. ठीक आहे. अशी आहे ते, मला चांगलं चित्र नाही काढतायत पण ही अशी 4 व्हीलर घेतली तुम्ही छान नवीन. आता तुम्हाला गाडी चालवता येत नाही. ठीक आहे. तुम्हाला गाडी चालवता येत नाही. तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल लावून शिकाल की डायरेक्ट गाडीला चाबी लावून गाडी काढाल? सांगा बरं मला. ऑप्शन नंबर 1, तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल लावाल. ऑप्शन नंबर 2, तुम्ही डायरेक्ट गाडी काढाल. टाईप करा, ऑप्शन टाईप करा चॅटबॉक्समध्ये. बऱ्याच लोकांनी ऑप्शन 1 टाईप केलेला आहे. एखादा व्यक्ती तरी असेल की जो 2 टाईप करेल. मला माहितच होतं. येस, असतात काही लोक. आता ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे मी सांगतो तुम्हाला. व्हॉट इज द रिस्क? तुम्हाला गाडी येत नाही, तुम्ही जर डायरेक्ट गाडी काढली तर शक्यता आहे की तुम्ही एखाद्याला गाडी ठोकून देणार आणि 2, 4, 5, 10 हजार रुपये खर्च येईल. येस की नाही? येस. येईल की नाही? येस नो. 2, 4, 5 हजार रुपये खर्च येऊ शकतो. 10 हजार रुपये येऊ शकतो. मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतो, काही पण होऊ शकते. होऊ शकते की नाही? हे रिस्क आहे. नंबर 2 ऑप्शन मध्ये हे रिस्क आहे. नंबर 1 मध्ये ही रिस्क आहे का? ड्रायव्हिंग स्कूल लावली, प्रॉपर तुम्ही 15 दिवस शिकले आणि नंतर तुम्ही गाडी काढली. आता हे रिस्क रिड्यूस होऊन जाईल तुमची. काय होईल? रिड्यूस. असं नाही की त्यानंतर ऍक्सिडेंट होणार नाही, होऊ शकतो पण चान्सेस फार कमी आहेत. येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी, एजी इन द चॅट बॉक्स. ए फॉर एजी फॉर ऍग्री. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. एजी. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. ऍग्री करता? मग मला सांगा, ड्रायव्हिंग स्कूलवाल्याला 5 हजार रुपये द्यायला दिलेले परवडले की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. की बाबा तू 5-10 हजार रुपये घे पण मला शिकव प्रॉपर, मला लायसन्स काढून दे. येस नो इन द चॅट बॉक्स. हे दुसरी मिस्टेक आपण करतो जनरली. आपण काय करतो? टेस्ट अँड ट्रायल करण्याचा प्रयत्न करतो की अरे चल करके देखते है. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक 5-5, 4-4, 5-5, 10-10 हजार रुपये वेस्ट करून टाकतात फेसबुकवर आणि म्हणतात सर आम्ही ऍड केली होती पण आम्हाला काही रिझल्ट नाही आले सर. असे किती लोक आहेत इथे? टाईप मी इन द चॅट बॉक्स की सर ऍड केली पण रिझल्ट नाही आले. आहेत का? असतात, मला माहिती आहे प्रत्येक वेळी लोक येतात असे. ठीक आहे. की सर ऍड केली पण रिझल्ट नाही आले सर. का नाही आले रिझल्ट? तुम्ही टेस्ट अँड ट्राय केलं बंधू आणि भगिनींनो. ठीक आहे. नाव नंबर 3 मिस्टेक आपण काय करतो? वी नेव्हर आस्क फॉर एक्सपर्ट हेल्प. का नाही विचारत आपण? मला समजतच नाही. आपण एखाद्या अशा व्यक्तीला का नाही विचारत की बाबा ज्याने ऍड केलेली आहे, जो ऍडव्हर्टाइजमेंट करतो, जो ऍडव्हर्टाइजमेंट शिकवतो, त्याला आपण का म्हणत नाही की बाबा मला हे सांग, मला ह्याच्यात सपोर्ट कर? हे आपण तिसरी मिस्टेक करतो. किती लोक आजपासून ह्या 3ही मिस्टेक करणार नाहीत? टाईप 3 इन द चॅट बॉक्स. किंवा किती लोकांनी आतापर्यंत ह्या मिस्टेक केलेल्या आहेत लाईफमध्ये? टाईप 3 इन द चॅट बॉक्स की मी ह्या मिस्टेक केलेल्या आहे सर. आय ॲग्री. मी ॲग्री करतो की मी ह्या मिस्टेक केलेल्या आहेत. राईट? ओके. येस, केलेल्या आहेत. आता नाही करायचे आपण, काळजी नका करू. थँक्यू सो मच. थँक्यू. जे जे लोक चॅट बॉक्समध्ये टाईप करत आहेत ना त्यांना एक विशेष थँक्यू माझ्याकडून. बिकॉज दे आर ऍक्टिव्ह.
ते ऍक्टिव्ह आहेत. ओके, नाऊ लेट्स अंडरस्टँड. आता आपण समजून घेऊ की फेसबुक ऍडचे काय फायदे होतील तुम्हाला. जर का तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम ऍड केली तर तुम्हाला काय फायदे होतील. हाऊ मेनी पीपल आर युझिंग फोन इन इंडिया, काय वाटते तुम्हाला. 140 कोटी आपली लोकसंख्या आहे. किती लोक फोन युज करत असतील जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा. अंदाज, तुमचा अंदाज सांगा, मग मी गुगलचा डेटा सांगतो. काही लोक म्हणतात ऑल, सगळेजण युज करत असतील. तुमच्या मनात जे येईल ते टाईप करा, नो प्रॉब्लेम. ओपन क्लास आहे हा. हाऊ मेनी पीपल आर युझिंग फोन इन इंडिया. 140 कोटी आपली लोकसंख्या आहे. पर्सेंटेज मध्ये लिहिलं तरी चालते. काही लोकांनी लिहिलं 80%, काही लोकांनी लिहिलं 120, काही लोकांनी 130 करोड, काही लोकांनी ऑल लिहिलं. ठीक आहे, ओके मित्रांनो. इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडिया ह्या तिन्ही गोष्टी वापरण्यासाठी वापरणारे भारतामध्ये, फक्त भारतामध्ये म्हणतोय मी, 46 कोटी लोक आहेत. किती? 46 करोड. किती आहेत? 46 करोड. गुगलला जाऊन चेक करून घ्या. याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आल्या, इंटरनेट, ठीक आहे, मोबाईल आणि सोशल मीडिया. ह्या तिन्ही गोष्टी युज करतात हे लोक. आता याच्यातले काही लोक असतील की फक्त मोबाईल वापरतात, काही लोक असतील फक्त इंटरनेट वापरतात, काही लोक असतील फक्त सोशल मीडिया वापरतात. पण या तिन्ही गोष्टी जे वापरतात ते आहेत 46 करोड लोक. याचा अर्थ सांगा की 46 करोड लोक आपण ऑनलाईन माध्यमातून टार्गेट करू शकतो का या लोकांना. येस नो इन द चॅट बॉक्स. या लोकांना ऑनलाईन माध्यमातून टार्गेट करू शकतो. सिंपल उदाहरण देतो मी. ज्या प्रकारे तुमच्यापर्यंत माझी ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचली आणि तुम्ही इथे आलात, त्या प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का. आपलं कुठलंही प्रॉडक्ट असू द्या, कुठलीही सर्व्हिस असू द्या, मॅटर करत नाही. डझंट मॅटर. तुमची जी सर्व्हिस आहे किंवा तुमचं जे प्रॉडक्ट आहे, कुणाला ना कुणाला तरी त्याचं काम आहे का. येस नो आहे ना. कुणाला ना कुणाला मेकअप करायचा आहे का, कुणाला तरी इन्शुरन्स काढायचा आहे का, कुणाला तरी काहीतरी शिकायचं आहे का. हो. फक्त आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, दॅट्स ऑल. कशाचा वापर करून. फेसबुक आणि इंस्टाग्राम. सोपं सांगितलं मी तुम्हाला करून. ठीक आहे, माझी भाषा समजते सर्वांना. राईट. ओके. सो 46 करोड लोक असे आहेत जे इंटरनेट, सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर करतात. त्यातल्या त्यात काही लोक असे म्हणतात की सर आम्हाला तर इंग्रजी येत नाही किंवा आम्हाला हिंदी येत नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे मित्रांनो 12 करोड. किती? 12 करोड. 12 करोड मध्ये पण काही लोक असे असतील की जे युज करत असतील फोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया. राईट. म्हणजे ऍटलिस्ट आपण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. इंडिया सोडून द्या, महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मराठी बोलता येते आपल्याला सर्वांना. ओके. समजेल अशी तर मराठी बोलू शकतो आपण. येस नो. ठीक आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पुढची गोष्ट, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. खूप हवा आहे डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. काय आहे डिजिटल मार्केटिंग. काय आहे डिजिटल मार्केटिंग. एकाच वाक्यात सांगतो, आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही. सिंपल समजून घ्या. प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू डिजिटल वे. तुमच्याकडे असलेल्या सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जेव्हा लोकांपर्यंत घेऊन जाता, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे. कोणी तुम्हाला काही सांगू द्या, हेच आहे डेफिनेशन. येस नो. राईट. ओके. नाव लेट्स अंडरस्टँड. आता पुढे जाण्याआधी हे गरजेचं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत 3 दिवस घालवणार आहात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे की हा व्यक्ती आहे कोण, काय करतो, ठीक आहे, कुठून आला, यांनी काय केलं, हे माहिती असलं पाहिजे. येस नो. किती लोकांना वाटते की माहिती असलं पाहिजे. टाईप करा चॅटबॉक्स मध्ये किती लोकांना वाटते. सो डू यू ऍग्री. येस. डू यू गिव्ह मी परमिशन टू शेअर माय स्टोरी इन शॉर्ट. एक 4 मिनिटामध्ये, 4 ते 5 मिनिटामध्ये करायला करू मी स्टोरी शेअर माझी. काय आहे माझी स्टोरी, हाऊ आय एम हिअर. का बरं आज मी तुम्हाला सांगतोय की हे केलं पाहिजे किंवा हे करा किंवा हे केल्याने असं होईल. एम आय रिअली, म्हणजे मी खरंच त्या लाईक आहे का की मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. सो दिस इज माय स्टोरी. लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. ओके. पहिले मी तुम्हाला सांगितलं माझं नाव सागर गारवे आहे. मी माझं करिअर जॉब पासून सुरू केलं होतं. मी मार्केटिंगचे जॉब केले, सेल्सचे जॉब केले, कॉल सेंटरमध्ये जॉब केले, वेगवेगळे जॉब केले. तुम्ही इथे बघू शकता फोटो माझे. त्यानंतर मी 2011 पासून कोचिंग करतोय सोबत सोबत. म्हणजे जॉबही करायचो आणि कोचिंगही करायचो. काही लोक असे असतील की ज्यांना जॉब करून एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल. सो मी जॉब करून कोचिंग करायचो, दोन्ही कामं करायचो. 2019 पासून मी फुल टाइम कोचिंग करतोय. मी जॉब सोडून दिला. ही माझी जर्नी आहे. ओके. कोचिंग म्हणजे जॉब पासून तर कोच पर्यंतची माझी जर्नी आहे. आता थोडंसं सांगतो. मी एक बिझनेस कोच आहे.
पब्लिशर आहे, 450 पेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश केलेले आहे आतापर्यंत. ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांचे. मी स्वतः ऑथर आहे, मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहे. ओके. आतापर्यंत 10 लाख लोकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेन केलेलं आहे. माझं युट्यूब चॅनल बघाल तर त्याच्यावर 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ओके. ऑनलाईन ऑफलाईन मी दर महिन्याला जवळजवळ 1000-1500 लोकांना मी फ्रीमध्ये शिकवतो. दर महिन्याला 3 दिवसाचे, 5 दिवसाचे, 3 दिवसाचे, 5 दिवसाचे क्लास असतात माझे. ओके. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शिकवतो. 26 तारखेला माझा ऑफलाईन प्रोग्राम पण आहे पुण्यामध्ये. तिथे पण जवळजवळ 40, 50, 60 लोक प्रत्येक वेळेस येतात. मी एंटरप्रिन्युअर बाय हार्ट. मला लहानपणापासून असं वाटतं की एंटरप्रिन्युअरशिप काहीतरी करायची, पण माहित नव्हतं. झिरो नॉलेज. बिझनेसचा ज्याला माहित नाही तसा व्यक्ती. 28,000 सबस्क्रायबर युट्यूबला आहेत, 26,000 फॉलोअर इंस्टाग्रामला आहेत. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना मी स्वतः लखपती बनण्यासाठी मदत केलेली आहे. ओके. डिजिटल कोचिंगचा माध्यम करून माझ्यासारखेच ते माझे विद्यार्थी पण आता शिकवतात. तुम्ही बघितलं असेल, काही लोकांचे मी नावं तुम्हाला उद्या दाखवणार आहे. तर तुम्ही सांगाल की सर यांना ओळखतो मी, त्यांना ओळखतो, त्यांची ऍड दिसलेली आहे मला. माझे कितीतरी विद्यार्थी ऍडव्हर्टाइजमेंट लावतात आणि त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसत सुद्धा असतील. आय नो दॅट. आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त पैसे मी फेसबुकवर खर्च केलेले आहेत. याचाच अर्थ काय आहे? फेसबुकचं गणित असं आहे मित्रांनो, की फेसबुकवर जर का तुम्ही 1 रुपया टाकला तर फेसबुक तुम्हाला 2 रुपये वापस देते. म्हणजे आता ते फेसबुक नाही देत, तुम्हाला बिझनेस देते 2 रुपयाचा. समजून घ्या जरा. जर का मी आतापर्यंत 80 लाख टाकले, याचाच अर्थ याच्या कमीत कमी डबल अमाऊंट मी अर्निंग केली असेल मिनिमम. ओके. मी अमेझॉन बेस्ट सेलिंग ऑथर आहे 2 बुक्सचा. तुम्ही जर का अमेझॉनला गेले आणि फक्त एवढं लिहिलं सागर गारवे बुक, तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये माझे पुस्तकं तुम्हाला दिसतील. ओके. आणि ते नंबर 1 बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. ओके. तुम्ही बघू शकता. पण हे सर्व काही असंच नव्हतं. लक्षात घ्या, आजच्या 4-5 वर्ष आधी हे असं नव्हतं. मी स्वतः सुद्धा 4-5 वर्ष खूप खूप स्ट्रगल करत होतो. मराठी असल्यामुळे आपल्याला इंग्रजी गोष्टी लवकर समजत नाहीत, आपल्या डोक्यात जात नाहीत. बरोबर आहे. मी खूप स्ट्रगल करत होतो. आता हे 2 पुस्तक आहे माझे. हे आहे अमेझॉनवर माइंडसेट टू लाईफ सेट आणि डिजिटल कोचिंग मधून करोडपती होण्याचा गुरुमंत्र. की करोडपती कसं होऊ शकतं डिजिटल कोचिंग मधून. पण हे झालं कसं, हा मुद्दा महत्वाचा आहे. की सर ठीक आहे हे झालं, पण हे कसं झालं, हे महत्वाचं आहे ना. येस नो. सो ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते सिक्रेट मी तुमच्यासमोर ओपन करणार आहे, सो दॅट तुमच्यापैकी काही लोकांना जर असं वाटलं की बाबा ये कर सकता है तो हम भी कर सकते हैं, आणि हे असं वाटलंच पाहिजे की तू कर सकता है तो हम भी कर सकते हैं भाई. ठीक आहे. सो आय स्टार्टेड माय जर्नी विथ दिस. एक लाकडाची खुर्ची, एक खोका, ज्याला कार्टून म्हणतात काही लोक, त्याच्यावर लॅपटॉप ठेवायचं, हा फुटलेला मोबाईल होता, आणि 10-15 लोकांना शिकवायचं. पहिले तर 5-6 लोकच होते, मग हळूहळू 10-15 झाले, मग 50 झाले, मग 500 झाले, मग 5,000 झाले, आणि आता 10,500 लोकांना मी ऑनलाईन शिकवलेलं आहे, पेड फीस घेऊन. नंतर मी माझा सेटअप थोडा चांगला केला. एक टेबल घेतला, खुर्ची तीच होती, एक थोडासा चांगला माईक घेतला. नंतर हे लाईट मी घरीच बनवले. ओके. नंतर ही ग्रीन स्क्रीन लावली, थोडीशी एक रूम तयार केली. मग लोक वाढले, 20च्या ठिकाणी 50 यायला लागले. ओके. अशा प्रकारे माझी जर्नी चालू झाली मित्रांनो. नंतर मी स्टुडिओ केला. हा जो माईक तुम्ही बघताय, हा माईक विकत घेतला. ठीक आहे. काही कॅमेरा विकत घेतला. ह्या गोष्टी विकत घेतल्या हळूहळू हळूहळू. तुम्ही बघू शकता. आणि आता ज्या स्टुडिओमध्ये तुम्ही बघताय, हा माझ्या मागं तुम्हाला जे दिसतोय, हा माझा 5वा सेटअप आहे, 5वा स्टुडिओ आहे हा. आतापर्यंत मी 4 वेगवेगळे सेटअप वापरले. आणि आतापर्यंत जे माझं आता जे स्टुडिओची कॉस्ट आहे ती जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपयाचा स्टुडिओ आहे माझा आता सध्या. आणि ही सुरुवात फक्त आणि फक्त झिरो पासून झालेली आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जरी आज झिरो असाल, काळजी करू नका. तुम्ही एका राईट सेशन मध्ये आहात. 3 दिवस द्या फक्त तुमच्या लाईफचे, 3 days, एंड यू विल लर्न की यार बहुत कुछ हो सकता है इसमें, अगर मेहनत करे तो. ठीक है. ओके. सो हाऊ मेनी पीपल, पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारेल, किती लोक 3 दिवस द्यायला तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. सिरियसली, सिरियसली. नसाल सिरियस तर टाईपच करू नका, काही प्रॉब्लेम नाही. टाईप मी, टाईप मी इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू, थँक्यू. आजचं सेशन कदाचित 1.5 तासाचंही होऊ शकते. रोजचे सेशनही 1.5चे असू शकतात. येस. रोज टाइम हाच असणार आहे, 9 ते 10:30. ओके. ठीक आहे. येस. आगे बढे. चलो. थँक्यू सो मच ज्यांनी टाईप केलं. ज्यांनी मनातल्या मनात टाईप केलं असेल त्यांना पण थँक्यू. मित्रांनो, आज कंडिशन अशी आहे, एका मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला मुलगा आज मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला मी भेटतो. तुम्ही बघू शकता इथे सुबोध भावे सर आहेत, मुक्ता बर्वे मॅडम आहेत, शरद केळकर सर आहेत. ओके. गौर गोपालदास जी इंटरनॅशनल फिगर आहेत. दीपक बजाज नेटवर्क मार्केटिंग मध्ये जबरदस्त नाव आहे. मराठी किडाचे होस्ट आहेत हे, यांनाही तुम्ही ओळखत असाल. ठीक आहे. ह्या मॅडम भार्गवी चिरमोले आमच्या प्रोग्राममध्ये आल्या होत्या लास्ट प्रोग्राममध्ये. त्याच्यानंतर जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये तनाज इराणी मॅडम आल्या होत्या. यावेळेस आमचा जो प्रोग्राम होणार आहे त्याच्यामध्ये श्रुती मराठे माहिती आहे तुम्हाला?
मराठी ऍक्ट्रेस आहे ते येणार आहे. सो कॅन यू इमॅजिन की कहा से कहा गई जिंदगी, समझ रहे हो आप? हे सांगायचं आहे मला, की आयुष्य बघा कुठून कुठं जाते जर का तुम्ही प्रयत्न केले तर. ओके, जर का तुम्ही प्रयत्न केले तर. मित्रांनो, टू व्हीलर पासून सुरुवात केली होती 2018 मध्ये. आज माझ्याकडे मर्सिडीज ई क्लास आहे. मर्सिडीज ई क्लासची प्राइस तुम्ही गुगलवर बघू शकता. ठीक आहे. 2023 मध्ये मी ही गाडी घेतली. आज गाडी घेऊन मला 1.5 वर्ष झालं. दिस इज व्हॉट इज द लाईफ यू कॅन अचीव इफ यू टेक एफर्ट्स. असं नाही की याच्यासाठी फेसबुक ऍड शिकणं गरजेचं आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माइंडसेट, की मला करायचं काय आहे लाईफमध्ये, एक्झॅक्टली मला पाहिजे काय. ओके, आणि त्यासाठी मला काय करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट, कधी विचार केला नव्हता की मी इंटरनॅशनल ट्रिप करेल. मागच्या वर्षी दुबईला 8 दिवसाची ट्रिप केली मी. हे माझ्या लाईफ मधली पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती. याच्या आधी माझ्याकडे पासपोर्ट सुद्धा नव्हता. सो यू कॅन इमॅजिन, तुम्ही जिथं कुठं बसले असाल, फक्त स्वतःला आज एक गोष्ट सांगा. तुम्ही माझं सेशन करा नका करू, माझा कोर्स घ्या नका घेऊ, आय डझंट मॅटर. फक्त स्वतःला एक गोष्ट आज नक्की सांगा. तुमचं जे काही नाव असेल ते नाव घ्या. सुनील, सोम्या, गोम्या, जे काही नाव असेल तुमचं, अनिता, सुनीता, जे काही असेल, वनिता. स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला फक्त एवढं सांगा की नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी. माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. सर्व काही शक्य आहे माझ्यासाठी. एवढं सांगा स्वतःला आज बस. एवढं करणार का? किती लोक करतील हे गोष्ट? इफ यू वॉन्ट रिअली वॉन्ट टू चेंज युअर लाईफ, हाऊ मेनी पीपल कॅन डू इट? आय कॅन. टाईप आय कॅन इन द चॅट बॉक्स. टाईप आय कॅन इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. ओके ओके, चलो, मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. येस, थँक्यू सो मच. ओके, सो ही लाईफ झाली. कशामुळे झाली? फक्त याचं एकच कारण आहे की मी डिजिटल गोष्टी शिकलो, मी डिजिटल गोष्टीमध्ये आलो. आजही मी लर्निंग करतो मित्रांनो. आजही आजही मी कोर्सेस वेगवेगळे बघतो, वेगवेगळ्या कोचेस कडून मी शिकतो आणि शिकावं लागते. कुणाला तरी गुरु मानावं लागते, कुणाला तरी पैसे द्यावे लागतात, कुणाकडून तरी शिकावं लागते, जर का ह्या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर. ऍग्री करता तुम्ही माझ्यासोबत? किती लोक ऍग्री करतात? तुम्हाला एक गोष्ट सांगू, फार महत्वाची आहे म्हणून सांगतो, नाही तर मी सांगितली नसते. ऍग्री करता? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. तुमचा ग्रुप जर तुम्ही उघडून बघितला ना व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये जवळजवळ 350 लोक आहेत मित्रांनो. 300-350 लोक. आज सेशन मध्ये इथे 160 लोक बसलेले आहे फक्त. अर्ध्याला अर्धे लोक गायब आहे. का बरं? सिरियसनेस. काय आहे? सिरियसनेस. हाऊ मच यू आर सिरियस, की काय पाहिजे लाईफमध्ये, किती पाहिजे आणि किती लवकर पाहिजे. ठीक आहे. चलो, स्वप्न प्रत्येकाचे असतात, लक्षात घ्या. हर किसी को बड़ी गाड़ी, बड़ा घर, पैसा सब कुछ चाहिए भैया. मेहनत कौन कर रहा है? सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ, विषयाकडे जाऊ. मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं की 46 कोटी लोक असे आहेत की जे सोशल मीडिया, इंटरनेट आणि फोनचा वापर करतात. 470 मिलियन पीपल इन इंडिया. ओके. तर ती गोष्ट आपण शिकलो पाहिजे की नाही? तर त्या शिकण्याच्या 2 लेवल आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्स तुम्हाला शिकायचं असेल तर 2 लेवल आहे. एक आहे बेसिक लेवल आणि एक आहे ऍडव्हान्स लेवल. बेसिक लेवल मी या 3 दिवसामध्ये तुम्हाला शिकवून टाकणार आहे. त्याच्याबद्दल काही कोर्सेस देणार आहे, काही व्हिडिओ देणार आहे. जे लोक शेवटपर्यंत थांबतील त्यांना मी आज एक कोर्स देणार आहे, जो 1 तासाचा कोर्स आहे, जो तुमच्या फेसबुक बद्दलचे सर्व डाऊट क्लिअर करेल. ठीक आहे. ओके. आणि ऍडव्हान्स लेवल त्याच्याबद्दल मी तिसऱ्या दिवशी सांगेल. ठीक आहे. व्हॉट इज फेसबुक ऍड? सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न, फेसबुक ऍड काय आहे? सिंपल भाषेमध्ये उत्तर आहे याचं हे, एकाच वाक्यात. जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता आणि त्याला सांगता की माझी ऍडव्हर्टाइजमेंट कर, त्याला फेसबुक ऍड म्हणतात. एक मिनिट, माझा पेन. हा. जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता आणि त्याला सांगता की माझी ऍडव्हर्टाइजमेंट कर, त्याला फेसबुक ऍड म्हणतात. क्लिअर? जसं तुम्ही न्यूजपेपरला पैसे देता, न्यूजपेपरवाला न्यूजपेपरमध्ये तुमची ऍड करतो. तुम्ही टीव्हीवाल्याला पैसे देता, टीव्हीवाला टीव्हीवर तुमची ऍड करतो. तसंच तुम्ही फेसबुकला जेव्हा पैसे देता, तर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर तुमची ऍड करतो. आता तुम्ही म्हणाल की फेसबुक इंस्टाग्रामवर ऍड केल्यावर कोण बघते ती ऍड? हजारो करोडो लोक आहेत की ज्यांचं फेसबुकवर अकाउंट आहे की नाही? राईट? त्या लोकांना ती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या जाते. याला म्हणतात फेसबुक ऍड. आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवण्यासाठी फेसबुक तुमच्याकडून काही पैसे घेतो. त्यालाच म्हणतात फेसबुक ऍड. इज इट क्लिअर? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. CLR लिहायचं आहे. CLR इन द चॅट बॉक्स. क्लिअर? आता पुढे जाऊ.
दुसऱ्या प्रश्नावर जाऊ. तुमच्या मनातले सगळे डाऊट काढून टाकणार आहे मी. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे की जर मला फेसबुक ऍड करायची असेल सर, तर मला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात घेऊन घ्या, ह्या 5 गोष्टी गरजेच्या आहेत तुम्हाला. बाकी काहीच नाही. तुम्हाला फनल नाही पाहिजे, तुम्हाला लँडिंग पेज नाही पाहिजे, तुम्हाला कुठलं ऑटोमेशन नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे तुम्हाला स्टार्टिंगला. बरेच गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या असतील आतापर्यंत. लँडिंग पेज पाहिजे, वर्डप्रेस घ्या, काहीच नाही पाहिजे. मी सांगतो तेवढं ऐका फक्त. ह्या 5 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट काय, फेसबुकचं एक पोस्टर पाहिजे तुम्हाला. ते कसं बनवायचं ते सांगतो, काळजी करू नका. फेसबुकची ऍड कॉपी पाहिजे, ती कशी बनवायची तेही सांगतो, काळजी करू नका. टार्गेटेड ऑडियन्स माहित पाहिजे, की नेमकं कुणाला मला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे माझी. ठीक आहे, हे माहित पाहिजे. बरोबर आहे. फेसबुक पेज तयार पाहिजे तुमचं, ते कसं बनवायचं ते पण सांगतो. आणि बिझनेस अकाउंट पाहिजे, ते कसं बनवायचं ते पण सांगतो. झाला का प्रॉब्लेम सॉल्व? ठीक आहे. ओके. आता ह्या 5 गोष्टी लागणार आहेत तुम्हाला ऍड करण्याला. तर हे बघा, आज मी तुम्हाला जो कोर्स देणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जो कोर्स रेकॉर्डेड कोर्स देणार आहे तुम्हाला मी, एक हा सेशन जेव्हा संपत येईल तेव्हा शेवटच्या मिनिटाला मी तुम्हाला देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवलं जाईल की बिझनेस अकाउंट कसं बनवतात. हे बघा, हे याच्यासाठी लाईव्ह सेशनला यावं लागतं. रेकॉर्डिंग वाल्यांना देत नसतो मी ते. फेसबुक पेज कसं बनवतात त्याचा तुम्हाला एक व्हिडिओ दिला जाईल. 7-8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही फेसबुक पेज बनवून घ्याल तुमचं स्वतःचं. बिझनेस अकाउंट तुम्ही बनवून घ्याल. टार्गेटेड ऑडियन्स कसं काढायचं हे उद्या शिकवेल. फेसबुक ऍड कॉपी कशी करायची हे तिसऱ्या दिवशी शिकवेल. आणि फेसबुक पोस्टर कसं बनवायचं याचा पण त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे. झाला का प्रॉब्लेम सॉल्व तुमचा? येस नो? झाला प्रॉब्लेम सॉल्व? आज जर तुम्ही एवढं केलं, तुम्हाला सर्व जमून जाईल, सर्व काही येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊ आता. ठीक आहे. ओके. ह्या 5 गोष्टीची गरज आहे फक्त तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर. सिम्पल. पुढं आहे फेसबुक पेज का इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण हे आहे की फेसबुकची जी प्रोफाईल असते तुमची त्याच्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही. इथं लक्ष द्या. हॅलो, सर्वांनी इकडे लक्ष द्या. मी तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करत आहे आता. हे बघा, हे स्क्रीन शेअर करतो मी तुमच्या समोर. हा कोर्स मी तुम्हाला आज देणार आहे शेवटी. ठीक आहे. तर ही जी आहे याच्यावर मी फेसबुक ओपन करतो, facebook.com. हे जे तुम्हाला आता दिसते तुमच्या समोर, हे आहे फेसबुकचं अकाउंट, ज्याच्यावर तुम्ही रिक्वेस्ट पाठवता, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता, लाईक करता, कमेंट करता. हे आहे फेसबुकचं अकाउंट. याच्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट लागत नाही. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला पेजेस दिसतात. या पेजेसवरून ऍडव्हर्टाइजमेंट तुमची लागते. समजलं का? या पेजेसमध्ये मी क्लिक करतो आणि इथे बघा, आता इथे माझे तुम्हाला पेजेस दिसतील. हे पेजेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बनवू शकता. याच्यामध्ये काही पैसे वगैरे तुम्हाला लागत नाही. प्रोसेस कशी आहे याची हे तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओमध्ये. ते मी तुम्हाला शेअर करणार आहे शेवटी. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊ. जाऊ पुढं. ओके. दुसरी गोष्ट जे तुम्हाला सांगितली की पोस्टर लागेल तुम्हाला. तर तुम्हाला असे पोस्टर्स बनवावे लागतील. हे पोस्टर कुठे बनवायचे? कॅनवामध्ये बनवायचे. कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. आज रात्री तुमचं ते होमवर्क आहे. होमवर्क करूनच रोज यायचं क्लासला. हा कोर्स आहे, हा वेबिनार नाही आहे. ठीक आहे, हा कोर्स आहे, टाइमपास सेशन नाही आहे. सो इथे तुम्हाला हे करून यायचं आहे. उद्या हे पोस्टर करून तयार करून यायचं तुम्ही. जसं जमेल तसं. पहिल्याच दिवशी आपल्याला परफेक्ट जमणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसते अशी एक म्हण आहे. तर त्यामुळे प्रयत्न करायचे, करून बघायचं. हे पोस्टर कसं बनवायचं याचा व्हिडिओ दिलेला आहे. हे पोस्टर करावं लागेल तुम्हाला तयार. नंबर 3, हे बघा, असे काही पोस्टर्स तुम्ही बघितले असेल. याला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात. ओके. हे बघा, इथे दिलेलं असेल. अधिक माहितीसाठी लर्न मोर बटनवर क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर फेसबुक ऍड कुणासाठी महत्वाची आहे हो? कुणी केली पाहिजे फेसबुक ऍड? कुणासाठी केली पाहिजे? तर हे बघा, याच्यामध्ये तुम्ही आहात का बघा, स्वतःला शोधा याच्यामध्ये. तुम्ही आहात का याच्यामध्ये? तुम्ही जर याच्यामध्ये असाल तर तुम्ही ऍड केली पाहिजे आणि ऍड तुम्हाला बेनिफिट करून देईल. तुम्ही जर यामध्ये असाल तर. तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट असाल, तुम्ही रिअल एस्टेटमध्ये असाल, तुमचा फर्निचर बिझनेस असेल, इन्शुरन्स एजंट असाल, हेल्थ कोच असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, तुम्ही कोचिंग क्लासेस असेल, हॉटेल असेल तुमचं, ग्राफिक डिझायनर असाल, तुम्ही बिझनेस ओनर असाल, छोटंसं क्लॉथ स्टोअर असेल, स्मॉल बिझनेस असेल, योगा गुरु असेल, आयुर्वेदिक डॉक्टर असाल तुम्ही, नेल आर्टिस्ट असाल तुम्ही, मोबाईल रिटेलर असाल, इलेक्ट्रॉनिकचं शॉप असेल तुमचं, डॉक्टर असाल, होम मेकर असाल, हाऊसवाईफ असाल, नेटवर्क मार्केटिंग करत असाल, तर प्रत्येकासाठी फेसबुक ऍड आहे. ओके. प्रत्येक जण फेसबुक ऍड करू शकतो आणि फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक कस्टमरपर्यंत जाऊ शकता. त्या प्रत्येकासाठी फेसबुक ऍड आहे ज्याच्याकडे काहीतरी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे. आहे का तुमच्याकडे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आहे का? असेल तुमच्यासाठी फेसबुक ऍड आहे. तुम्ही फेसबुक ऍड करू शकता. ओके. नाव लेट्स गो अहेड. फेसबुक ऍड करण्यासाठी सर किती खर्च येईल मला? हा प्रश्न विचारतात मला बरेच लोक, म्हणून मी पहिल्याच दिवशी क्लिअर करून देतो. फेसबुक ऍड करायसाठी तुम्हाला मिनिमम 100 रुपये पर डे खर्च येईल. मिनिमम 100 रुपये पर डे. 3,000 रुपये पर मंथ प्लस 18% GST. ठीक आहे. हे घेते फेसबुक. हा खर्च तुम्हाला येणार आहे. हा पैसा तुम्हाला मला द्यायचा नाही आहे.
हे पैसे तुम्हाला डायरेक्ट फेसबुकला द्यायचे आहेत आणि फेसबुक तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करेल. इज इट क्लिअर? 100 रुपयामध्ये सर आम्ही किती लोकांपर्यंत जाऊ शकतो, हाही प्रश्न मला विचारतात बरेच लोक. तुम्ही ऍड कुठली लावता त्याच्यावर डिपेंड करते. 6 प्रकारच्या ऍड आहेत फेसबुकमध्ये, मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे. पण तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंड आहे की तुम्ही किती लोकांपर्यंत जाल, आणि तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंड आहे की तुम्ही किती पैसे कमवाल. ओके, ठीक आहे. पण 3,000 रुपये मिनिमम बजेट पासून तुम्ही चालू करू शकता. मिनिमम 3,000 रुपये. मी स्वतः 200 रुपये पर डे पासून चालू केलं होतं. ठीक आहे, म्हणजे 6,000 रुपये महिना. आज मी फेसबुकवर 1.5 ते 2 लाख रुपये महिना खर्च करतो. ठीक आहे, ओके. 6,000 पासून सुरुवात केली होती मी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हाऊ मच टाइम, सर मला किती वेळ लागेल हे फेसबुक ऍड शिकण्यासाठी, हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही किती सिरियस आहात. काही लोक माझ्याकडे 5-6 दिवसात शिकतात, काही लोक 4-5 महिन्यात शिकतात, काही लोक 1 महिन्यात शिकतात, काही लोक 15 दिवसात शिकतात. तुम्ही कशात आहात ते तुम्ही बघा. पण एक गोष्ट मी माझ्याकडून सांगतो की जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, मी तुम्हाला हेल्प करत राहील. दिस इज व्हॉट इज माय कमिटमेंट. ओके, ठीक आहे, क्लिअर. मग तुम्हाला 15 दिवस लागतील, कदाचित 20 दिवस लागतील, कदाचित 1 महिना लागेल, 4 महिने लागतील, कदाचित 10-12 दिवसात ते शिकतील काही लोक. आता फेसबुकमध्ये आहे ना, ह्या 6 प्रकारच्या ऍड असतात, लक्ष देऊन ऐका. पहिली आहे अवेअरनेस ऍड, दुसरी आहे ट्रॅफिक ऍड, तिसरी आहे एंगेजमेंट ऍड, चौथी आहे लीड ऍड, पाचवी आहे ऍप प्रमोशन, आणि 6वी आहे सेल्स. हे समजून घ्या जरा, या ऍडचा अर्थ काय आहे. अवेअरनेसचा अर्थ आहे की तुमच्या प्रॉडक्टची अवेअरनेस क्रिएट करेल हे. म्हणजे पोस्ट, तुम्ही एखादे होल्डिंग्स बघता का रस्त्याने जाताना, होल्डिंग्स. ओके, ते होल्डिंग म्हणजे काय आहे, अवेअरनेस ऍड आहे. ठीक आहे. ट्रॅफिकचा अर्थ काय आहे, या शब्दातच त्याचा अर्थ आहे. ट्रॅफिक म्हणजे काय, गर्दी. तुम्हाला जर का तुमच्या शॉपवर जास्त लोकांनी व्हिजिट केली पाहिजे असं वाटते, तर तुम्ही ट्रॅफिक ऍड लावू शकता. तुम्ही जर का एखादी वेबसाईट आहे तुमची आणि तुम्हाला वाटते की त्या वेबसाईटवरून लोकांनी माझं प्रॉडक्ट घेतलं पाहिजे, तर तुम्ही ट्रॅफिक ऍड लावून लोकांना त्या वेबसाईटवर आणू शकता. समजत आहे का हे तुम्हाला, माझी भाषा सोपी आहे का? येस नो इन द चॅट बॉक्स. इझी आहे का? असेल इझी तर टाईप इझी इन द चॅट बॉक्स. कसं आहे, मला हे पाहिजे की बाबा तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, इझी, टाइप इझी इन द चॅट बॉक्स. थँक यू सो मच. आर यू विथ मी गाइस? ओके, थँक यू थँक यू थँक यू थँक यू सो मच. चलो आगे बढ़े. पुढे आहे एंगेजमेंट ऍड. एंगेजमेंटचा अर्थ काय आहे की एखादा व्हिडिओ तुम्ही बनवला तुमच्या बिझनेसचा, किंवा एखादी पोस्ट तुम्ही बनवली, किंवा एखादा इव्हेंट तुम्ही करत आहात आणि तुम्हाला वाटते की मॅक्सिमम लोकांनी हा इव्हेंट अटेंड करावा, किंवा मॅक्सिमम लोकांनी हा व्हिडिओ बघावा, किंवा मॅक्सिमम लोकांनी ही पोस्ट बघावी माझी, तर त्यावेळेस तुम्ही एंगेजमेंट ऍड लावू शकता आणि लोकांना त्या पोस्ट सोबत, त्या व्हिडिओ सोबत एंगेज करू शकता. आता इथे एक उदाहरण द्यायला आवडेल मला. समजा तुम्ही वॉटर प्युरिफायर सेल करता, किंवा समजा तुमचं ब्युटी सलोन आहे, मेकअप आर्टिस्ट आहात तुम्ही, आणि तुम्ही एखाद्या महिलेचा छान मेकअप केला, आणि तुम्हाला वाटते की अरे हा मेकअप जास्तीत जास्त लोकांनी बघावं म्हणजे मला जास्तीत जास्त कस्टमर येतील, त्यावेळी तुम्ही एंगेजमेंट ऍड लावू शकता आणि त्यावरून तुम्हाला काही इन्क्वायरीज येऊ शकतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे लीड ऍड. लीड ऍड मध्ये काय होते की तुम्हाला जेव्हा कस्टमरचा नाव, नंबर पाहिजे असतो, सर मला नंबरही पाहिजे कस्टमरचा, ईमेल आयडी पण पाहिजे आणि नाव पण पाहिजे, म्हणजे मी त्याला कॉल करेल. तर त्या केसमध्ये ही ही ऍड कोणासाठी चांगली आहे माहिती आहे का? जे रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहेत, किंवा जे कोचिंग बिझनेसमध्ये आहेत माझ्यासारख्या, त्यांच्यासाठी लीड ऍड फार बेस्ट आहे. ज्यांचं इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जे लोकांना काहीतरी शिकवतात, मेकअप आर्टिस्टचा कोर्स शिकवतात, काहीतरी शिकवतात, जे लोक इन्शुरन्समध्ये आहेत, त्या सर्वांसाठी लीड ऍड बेस्ट ऍड आहे. किंवा मी असं म्हणेल की लीड ऍड प्रत्येकासाठीच बेस्ट आहे. ठीक आहे, ओके. पुढचं आहे ऍप प्रमोशन. ही ऍड फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे कुठलं ना कुठलं ऍप असेल. स्वतःचा ऍप जर असेल तुमचं तरच. किती लोकांचा ऍप आहे? नसेल ऍप तर ही ऍड काही कामाची नाही, सोडून द्या, याला आपण बघणारच नाही. त्यानंतर आहे सेल्स. सेल्सचा अर्थ आहे तुमचं जर का कुठलं प्रॉडक्ट असेल, 300 रुपये, 400 रुपये, 200 रुपये, आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला डायरेक्ट सेल करायचं आहे सर मला, तर तुम्ही सेल्स ऍड लावू शकता. बघा तुम्ही आजकाल बघितलं असेल की 99 रुपयाचा वेबिनार आहे, 199चा क्लास आहे, असे तुम्हाला बरेचसे ऍडव्हर्टाइजमेंट दिसत असतील. येस नो? ती ऍड जी असते त्याला सेल्स ऍड म्हणतात. म्हणजे ते काय करतात, डायरेक्ट 99 रुपयाचं प्रॉडक्ट तुम्हाला सेल करतात, बरोबर आहे? त्याला म्हणतात सेल्स ऍड. क्लिअर आहे आता हे सर्वांना? जर का क्लिअर असेल, टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. बरं, आतापर्यंत तुम्ही जे शिकले, जवळजवळ 50 मिनिटं झाले आपल्याला. या 50 मिनिटात जी तुम्हाला माहिती मिळाली, ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आणि शिकताना जर का मजा आली असेल, तर टाईप मजा इन द चॅट बॉक्स. MAZA, मजा. मजा आ गया? टाईप मजा इन द चॅट बॉक्स. मजा आया? येस नो? काय वाटते, पुढचे 3 दिवस एक्साइटिंग असतील?
पुढचे 2 दिवस अजून मजा येईल. ओके, अजून आजचा दिवस संपलेला नाही, अजून बाकी आहे. ओके, चलो आगे बढे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच गाईज. अशीच एनर्जी ठेवा. थँक्यू सो मच. चला पुढे जाऊया. येस. सो ह्या 6 प्रकारच्या ऍड आहेत. हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आज मी तुम्हाला फक्त बेसिक माहिती दिली की याचा अर्थ काय होतो. ठीक आहे. लक्ष देऊन ऐकलं तर फारच चांगलं होईल, तुम्हाला सांगतो मी. कारण जनरली काय होते, फ्री प्रोग्रामचा लोक इंटरेस्ट घेत नाही जास्त. ओके, पण तुम्ही घ्या. ओके. त्यानंतर आहे मुद्दा ऑडियन्स. विच ऑडियन्स फॉर हुम. तुम्ही आता ऍडव्हर्टाइजमेंट तर तयार करायची आहे तुम्हाला, पण नेमकं ते दाखवणार कुणाला, कुठल्या ऑडियन्सला दाखवली पाहिजे, त्याला म्हणतात ऑडियन्स. ऑडियन्सचा अर्थ काय, की तुमचा नेमका ग्राहक कोण आहे, त्याला म्हणतात ऑडियन्स. बघा, तुम्ही जर का कंगवे विकता, कंगवे माहित आहे ना, कंगवा, ज्याने आपण केस आपले व्यवस्थित करतो त्याला कंगवा म्हणतात. तुमची कंगवा विकण्याची कंपनी आहे समजा. ओके. आणि तुम्ही जर का टकल्या लोकांना टार्गेट केलं, जे लोक टकले आहेत, ज्यांना केसच नाही आहे, ओके, तर तुमचा कंगवा विकला जाईल का? येस नो इन द चॅट बॉक्स. करोडपती होऊन जाल तुम्ही, नाही? येस नो. काय वाटते तुम्हाला? काय वाटते, कंगवा विकला जाईल? नो, ऍब्सोल्युटली नो. गलत गलत लोगों को टार्गेट किया ना आपने. म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांना जर का टार्गेट केलं, तर तुम्ही जी प्रॉफिटमध्ये याल का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं असते की नेमकं माझं प्रॉडक्ट काय आहे आणि याची कुणाला गरज आहे. तर त्याला म्हणतात ऑडियन्स. समजलं? तर हा ऑडियन्स कसा निवडायचा हे पण आपण शिकणार आहे. आज थोडंसं त्याच्याबद्दल सांगतो की ऑडियन्स हा 3 प्रकारचा असतो. एक असतो कोल्ड, एक असतो वॉर्म आणि एक असतो हॉट. काय असतो? कोल्ड, वॉर्म आणि हॉट. आता कोल्ड म्हणजे काय? कोल्ड म्हणजे असा ऑडियन्स जो तुम्हाला ओळखत नाही, डोंट नो, जो तुम्हाला किंवा तुमच्या प्रोडक्टला ओळखत नाही. आता आजच्या पहिले 23 मे रात्री 9 वाजेच्या आधी सागर गारवे कोण आहे हे तुम्हाला माहित होतं का? ऍब्सोल्युटली नो. ओके. फक्त ऍडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणजे तुम्ही माझ्यासाठी कोण होते? कोल्ड ऑडियन्स. पण आजचं सेशन तुम्ही अटेंड केलं, आता तुम्हाला माहित आहे का सागर गारवे कोण आहे? थोडंफार तरी माहित आहे का? 10%. 10% माहित आहे ना? तुम्ही एवढं तर म्हणाल की यार कोणीतरी एक मराठी कोच आहे, मी त्याचा प्रोग्राम केला होता, असं तर म्हणू शकता ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला 10% माझी माहिती झाली. म्हणजे तुम्ही कोण आहे आता? वॉर्म ऑडियन्स आहे. कारण तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या प्रॉडक्ट बद्दल माहिती आहे. आता तिसऱ्या दिवशी काही लोक माझ्याशी जुळतील, माझा ऍडव्हान्स प्रोग्राम घेतील, माझ्यासोबत पुढच्या जर्नीमध्ये येतील, है ना, 1 महिन्याच्या ऍडव्हान्स कोर्समध्ये येतील काही लोक. ते लोक कोण आहेत? ते हॉट आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं? त्यांनी माझं प्रॉडक्ट विकत घेतलं. मग ते कोण आहेत माझ्यासाठी? हॉट आहेत. तर आता तुमच्या तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही फक्त हा विचार करा की तुमच्याकडे पण कोल्ड ऑडियन्स असेल की जे लोक तुम्हाला बिलकुल ओळखत नाहीत. ते कोण आहेत तुमच्यासाठी? कोल्ड. पण ज्या लोकांनी तुमचं प्रॉडक्ट पाहिलं, तुम्हाला बघितलं, तुमचं ऐकलं, तुमचं प्रॉडक्ट एकदा वापरून पाहिलं, त्याला म्हणतात वॉर्म ऑडियन्स. आणि त्या लोकांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलं विकत. आता तुम्ही काय करत आहात? 3 दिवस मला ट्राय करत आहात तुम्ही. तुम्ही मला पे केलं का? नाही. फ्रीमध्ये मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे काय करतात तुम्ही? एक एक हे यायचं माहिती आहे का तुम्हाला? घडी 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 एक डिटर्जंट आहे, ते काय म्हणतात? पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. याचा अर्थ काय आहे? की पहिले तुम्ही बघा की चांगला आहे की नाही प्रॉडक्ट, आणि नंतर विकत घ्या. आता तुम्ही 3 दिवस काय करणार? मला बघणार की हा माणूस कसा शिकवतो. आफ्टर दॅट इफ यू लाईक माय वे ऑफ टीचिंग, देन यू विल परचेस. येस ऑर नो? राईट. दिस इज व्हॉट इज द ऑडियन्स. हे 3 टाईप असतात ऑडियन्सचे. काय काय? कोल्ड, वॉर्म आणि हॉट. पण याला फेसबुकच्या भाषेमध्ये काय म्हणतात? हे हे म्हणतात कस्टम आणि लुक लाईक. हे मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी सांगेल, काळजी करू नका. कस्टम आणि लुक लाईक हे डिटेलमध्ये सांगेल बिलकुल. 15 ते 20 मिनिटाचं सेशन आहे. हा, ठीक आहे, क्लिअर. पुढे जायचं. नाव व्हॉट इज टार्गेटिंग. टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे काय? समजा एक्झाम्पल साठी आपण इथं समजूया. हॅलो एव्हरीवन, आर यू विथ मी? टाईप विथ यू इन द चॅट बॉक्स. आर यू विथ मी? टाईप विथ यू इन द चॅट बॉक्स. काही लोक म्हणतील सर चॅट बॉक्सच बंद आहे. टाईप करा. टाईप विथ यू इन द चॅट बॉक्स. हॅलो, आर यू विथ मी एव्हरीबडी? थँक्यू 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 थँक्यू. चलो आगे बढे. व्हेरी गुड. काय मधात लक्ष द्यावं लागते, नाही तर झोपले बिपले तर अजून लोक. ठीक आहे. सो नाव अंडरस्टँड व्हॉट इज टार्गेटेड ऑडियन्स. टार्गेटेडचा अर्थ काय आहे? समजा तुमची एक कंपनी आहे की जी कंपनी शूज बनवते. शूज काय बनवते? शूज बनवते.
लक्षात द्या मी काय सांगतोय. शूज बनवते आणि ही कंपनी फक्त त्या मुलांसाठी शूज बनवते, लहान मुलांसाठी ज्यांचं वय 10 ते 20 वर्ष आहे. म्हणजे तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे सांगा बरं जरा चॅटबॉक्समध्ये. चॅटबॉक्स ओपन करतो मी. सांगा बरं जरा चॅटबॉक्समध्ये सर्वांना समजू द्या तुमचं टार्गेट. आणि जे लोक टाईप नाही करत आहेत त्यांनी टाईप करा बरं का. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला खरंच शिकायचं आहे, प्लीज टाईप इन द चॅटबॉक्स. कोण आहे टार्गेटेड ऑडियन्स? मुलं आहेत की त्यांचा पॅरेंट आहे? 10-20 वर्षाचा मुलगा बाजारात जाऊन स्वतःसाठी बूट विकत घेतो का, शूज विकत घेतो का? नाही. म्हणजे तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे मित्रांनो? पॅरेंट्स. इथंच चुकी करतात कितीतरी लोक. म्हणजे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवावं लागेल? पॅरेंट्स. सिम्पल आहे. आता पुढचा प्रश्न चॅटबॉक्समध्ये उत्तर द्यायचं. हे उत्तर देता आले ना तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. सिम्पल आहे. आता या पॅरेंटची एज किती असणार आहे? किती असणार आहे? एक व्यक्ती जर का पॅरेंट होतो, मम्मी पप्पा जर का होतो, तर त्याचा एज किती असते जनरली? व्हेरी गुड विलासजी. 35+ किंवा 30+. 35 किंवा 30+, बरोबर आहे. 30+ पकडू आपण, 30 ते 50. ओके. नाही नाही, 50च्या वर नका जाऊ, कारण की 20 वर्षाचा मुलगा आहे ज्याचा, त्याचं वय किती असणार आहे मॅक्सिमम? 45-50 असणार आहे. ठीक आहे, एज आली. बरोबर आहे. आता लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. चॅटबॉक्स मध्ये टाईप नका करू सध्या, लक्ष द्या इकडे काय म्हणतो मी. हो, जे स्टुडंट आहे त्यांना एक्सपिरियन्स नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता शूज बनवणारी एक कंपनी आहे, जी कंपनी 10 ते 20 वर्षांच्या मुलांसाठी शूज बनवते. याचा अर्थ ती टार्गेट कुणाला करणार? पॅरेंट्सला. आता ही कंपनी समजा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही कंपनी फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनाच हिला शूज विकायचे आहे. म्हणजे यांचं लोकेशन काय असणार आहे सेल करण्याचं? महाराष्ट्र असणार आहे. ओके, किंवा महाराष्ट्रातले जिल्हे असणार आहे. बरोबर आहे, पण आपण महाराष्ट्र पकडू. ठीक आहे. मग जनरली महाराष्ट्रामध्ये लोक कुठली भाषा बोलतात? मराठी, हिंदी, इंग्लिश, जॅपनीज, गुजराती, तमिळ, कुठली भाषा बोलतात? मराठी बोलतात. म्हणजे यांची भाषा कुठली असणार आहे? मराठी. म्हणजे यांनी ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या भाषेत तयार केल्या पाहिजे? मराठी. सिंपल आहे. किंवा हिंदी मॅक्सिमम. राईट. यांनी लोकेशन कुठलं सिलेक्ट केलं पाहिजे? महाराष्ट्र. यांनी एज काय सिलेक्ट केली पाहिजे? 30 ते 50. आता मला सांगा जेंडर. जेंडर म्हणजे माहित आहे ना? जेंडर कुठलं वापरलं पाहिजे यांनी? मेल की फिमेल सांगा बरं, की बोथ? मेल, फिमेल और बोथ? टाइप इन द चॅट बॉक्स. बोथ. कारण आई पण विकत घेऊ शकते, वडील पण विकत घेऊ शकतात. बरोबर आहे. याला म्हणतात ऑडियन्स टार्गेटिंग. समजलं का तुम्हाला? आत्ता बघा तुमचं काम काय. बघा मी पहिल्याच दिवशी खूप सारा होमवर्क देत आहे बरं तुम्हाला. पहिली गोष्ट तुमचं काम आहे की जे व्हिडिओ तुम्हाला मी देईल ते व्हिडिओ बघायचे. हे तुमचं पहिलं होमवर्क आहे. दुसरं होमवर्क आहे की तुमचं जे प्रॉडक्ट आहे किंवा जे प्रॉडक्ट तुम्हाला तयार करायचं आहे किंवा जे प्रॉडक्ट तुम्हाला विकायचं आहे ऑनलाईन पद्धतीने, हॅलो, ऑनलाईन पद्धतीने, तुम्हाला आधी बघायचं आहे 4 गोष्टी. की मी ज्या माणसाला प्रॉडक्ट विकणार आहे, ज्या व्यक्तीला, त्याचा एज काय आहे. नंबर 2, त्याचं लोकेशन काय आहे. नंबर 3, तो कुठली भाषा बोलतो, लँग्वेज. ठीक आहे. नंबर 4, त्याचं जेंडर काय आहे. जमेल हे काढायला? हे लिहायला जमेल? येस नो? मनातल्या मनात उत्तर द्या. चॅटबॉक्स बंद आहे. राईट. जमेल? जमेल हे सर्वांना? ओके. तर आज तुम्हाला हे पण काढायचं आहे. याला काय म्हणतात? तुमचा ऑडियन्स तुम्ही तयार केला. काय तयार केला? ऑडियन्स. आता याचा काय फायदा होईल सर आम्हाला? हा पण प्रश्न पडला असेल काही लोकांना की हे का तयार करायचं, याचा काय फायदा? दाखवतो, 2 मिनिटं थांबा. बघा लाईव्ह बघायचं. किती लोकांना बघायचं लाईव्ह? टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी. एव्हरीबडी टाइप लाइव इन द चैट बॉक्स. वेरी गुड. ये है एनर्जी. चलो आगे बढ़े. हा, का काढायचं बाबा हे? का लिहायचं हे? का लिहायचं हे? का लिहिणं गरजेचं आहे? का मला माझा ऑडियन्स माहित असला पाहिजे? लक्ष देऊन ऐका आता. हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट फेसबुक ऍडमध्ये घेऊन जातो. हे बघा मी तुम्हाला फेसबुक ऍडवर घेऊन आलो माझ्या. दिसते सर्वांना? हे बघा इथे पेज असते. हे पेज म्हणतात याला, पेज आहे हे. ठीक आहे. आता मी इथे लिहितो business.facebook.com आणि मी माझ्या ऍड अकाउंटमध्ये तुम्हाला घेऊन जातो. हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये. काळजी नका करू. घाई नका करू आजच. फक्त समजून घ्या. म्हणून मी म्हणतो नेहमी नेहमी पेशन्स, पेशन्स, पेशन्स. ठीक आहे. नाव लिसन टू मी केअरफुल. ओके. मी अशी आशा करतो जे लोक आत्तापर्यंत या सेशनमध्ये आहेत, 10 वाजलेले आहेत, जे लोक आत्तापर्यंत या सेशनमध्ये आहेत
ते लोक सिरियस आहेत अशी मी आशा करतो. आणि ते लोक पुढील 3 दिवस रेग्युलर येतील अशी मी आशा करतो. ठीक आहे, बाकी चॉईस युअर्स. मी तर तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. तुम्ही येऊन त्याचा बेनिफिट घेतलं तर चांगला आहे, नाही घेतलं युअर चॉईस. ठीक आहे. आता चला आपण समजून घेऊ की आपण ते जेंडर, एज, महिला, पुरुष हे का बरं विचारत होतो मी एवढं तुम्हाला. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करता, ओके, ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. इथे तुम्ही क्रिएट करता, इथे तुम्ही एक ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करता. समजा हे सिलेक्ट केलं, एक्झाम्पल लीड घेतलं, पुढे गेलो. इथं मी हे मॅन्युअल घेतलं, पुढे गेलो. ठीक आहे. फेसबुक तुम्हाला अशी एक इथं एक सुविधा दिलेली आहे फेसबुकने, की तुम्ही स्पेसिफिक सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कुठल्या गावामध्ये तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, कुठल्या लोकांना दाखवायची आहे, त्यांचं एज काय असलं पाहिजे, त्यांचं भाषा काय असली पाहिजे, हे सगळं तुम्ही करू शकता. हे बघा इथे एज आहे, इथे तुम्ही एज सिलेक्ट करू शकता की मला 30 ते 50 या वयोगटातल्या लोकांना ऍड दाखवायची. हे बघा 30 ते 50 सिलेक्ट केलं मी, 30 ते 50. ओके. आता तुम्हाला महाराष्ट्रात ऍड दाखवायची आहे, नाही मला महाराष्ट्रात सर फक्त पुण्यात ऍड दाखवायची आहे, तुम्ही इथे पुणे लिहू शकता. ओके. तुम्हाला फक्त नाशिकमध्ये ऍड दाखवायची आहे, तुम्ही इथे नाशिक लिहू शकता. मी कुणाला विचारलं का की तुम्ही कुठल्या सिटीमधून आहात, तरीही मी सांगू शकतो की तुम्ही कुठल्या कुठल्या सिटीमधून आहात. सांगू का? बघा इथे बसलेले सगळे लोक नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई या सिटीमधून आलेले आहेत, किंवा मॅक्सिमम त्याच्या आसपासचे 50, 60, 30, 40 किलोमीटर मधून आलेले आहेत. का बरं मी सांगू शकतो हे? का बरं सांगू शकतो? कारण मी ऍडव्हर्टाइजमेंट लावतानाच त्या एरियामध्ये लावली होती, म्हणून ती तुमच्यापर्यंत आली. समजलं तुम्हाला? ओके. ठीक आहे. ओके, नाव अंडरस्टँड. आता इथे काय करू शकता, तुम्ही पिनकोड सुद्धा टाकू शकता. समजा तुम्हाला असं वाटतं की सर मला आहे ना पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट लावायची आहे फक्त, तर तुम्ही इथे टाका 411-016, हा शिवाजीनगरचा पिनकोड आहे. हा पिनकोड लावला तुम्ही तर फक्त त्या पिनकोड मध्येच तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल, 5, 10, 15 किलोमीटर मध्ये. समजा तुमचं एखादं स्टोअर आहे, तुमची बेकरी आहे किंवा तुमचं सलोन आहे, आणि तुम्हाला वाटतं की आसपासचे 10 किलोमीटरचे लोक आले पाहिजे, तर तुम्ही इथं तुमचं कोड टाकू शकता. त्यानंतर एज सिलेक्ट करू शकता, हे मी सांगितलंच तुम्हाला. त्यानंतर तुम्ही आहे ना बिहेवियर पण सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये, की मला पॅरेंट्स पाहिजे. समजा हे बघा जेंडर आहे इकडे, तुम्ही जेंडर सिलेक्ट करू शकता, मेल पाहिजे, फिमेल पाहिजे. पण तुम्ही म्हणाल की नाही सर मला पॅरेंट्स पाहिजे फक्त, तर डिटेल टार्गेटिंग मध्ये जाऊन तुम्ही पॅरेंट्स इथे सिलेक्ट करू शकता, पॅरेंट्स. ठीक आहे. पॅरेंट्स लिहिलंय बघा, आले पॅरेंट्स. तर सर्व जेवढे लोक पॅरेंट्स आहे त्यांना ती ऍड दिसणार. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मला माहित आहे. तो प्रश्न हा आहे, फेसबुकला कसं माहीत की आम्ही पॅरेंट आहो की नाही? आला का हा प्रश्न? किती लोकांच्या मनात आला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आला का? हा, की फेसबुकला कसं माहित सर की आम्ही पॅरेंट आहे की नाही? तुम्हाला मुलगा मुलगी झाली तेव्हा तुम्ही फेसबुकवर टाकलं होतं का आय एम ब्लेस्ड विथ बेबी बॉय बेबी गर्ल, येस नो? टाकलं होतं का? टाकलं होतं का? नाही, बर्थ डेट नाही, बर्थ डेट नाही आहे तेजसजी, बर्थ डेट नाही आहे. टाकलं होतं तुम्ही? कधीतरी तुमच्या मुलाचा मुलीचा फोटो टाकला असेल तुम्ही फेसबुकवर, आणि तिथं असं लिहिलं होतं का माय लवली सन, माय लवली डॉटर? कधीतरी लिहिलं असेल का? कधीतरी, कधीतरी हे लिहिलं का तुम्ही की मॅरिड इन दिस दिस इयर वगैरे असं काहीतरी? ठीक आहे. चला हे तुम्ही काहीच लिहिलं नाही, तुम्ही तुमची पर्सनल लाईफ काहीच सांगितली नाही फेसबुकला, काही प्रॉब्लेम नाही. कधीतरी तुम्ही असा व्हिडिओ लाईक केला का की ज्याच्यामध्ये पॅरेंट्स बद्दल बोलल्या गेलेला आहे? कधीतरी अशी पोस्ट लाईक केली का तुम्ही फेसबुकवर ज्याच्यामध्ये पॅरेंट्स बद्दल माहिती दिलेली आहे? कधीतरी तुम्ही युट्यूबला जाऊन पॅरेंटिंगचा एखादा व्हिडिओ बघितला का? कधीतरी तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मुलांशी बोलत असाल, काहीतरी बोलत असाल, असं कधीतरी तर असं झालं असेल ना. ह्या सगळ्या गोष्टी फेसबुकवर रेकॉर्ड होत आहेत ऑटोमॅटिकली. तुम्हाला याचा डेमो बघायचा असेल लाईव्ह, तर मी आज एक गोष्ट सांगतो, ते करून बघा. मोबाईल हातात घ्या, तुमचा जो कुठला मोबाईल असेल तुमच्याकडे, असा हातात घ्या मोबाईल, त्याचा इंटरनेट चालू करा. ओके. आणि त्याच्यात फक्त एवढं बोला की मला भारताच्या बाहेर फिरायला जायचं आहे, मला भारताच्या बाहेर फिरायला जायचं आहे, मला एक ट्रॅव्हल एजन्सी शोधायची आहे, मला एक ट्रॅव्हल एजन्सी पाहिजे, फक्त एवढं म्हणा. आणि हा फोन ठेवून द्या. 1 तासाने फेसबुक उघडा किंवा इंस्टाग्राम उघडा, आणि फक्त 10 मिनिटं असं असं करत राहा, तुम्ही स्क्रोल करत राहा. ऑटोमॅटिक तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सीच्या ऍड दिसायला सुरू होतील. किती लोकांसोबत असं झालेलं आहे याच्या आधी? टाईप मी इन द चॅट बॉक्स.
टाईप मी इन द चॅट बॉक्स. झालेला आहे. बघा बऱ्याच लोकांनी टाईप केलं बरं का, झालेलं आहे. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जेव्हा फेसबुकवर गुगलवर अकाउंट्स बनवता त्यावेळेस तुमच्या मायक्रोफोनची परमिशन घेतली जाते. मायक्रोफोन म्हणजे काय आहे? इथून ऐकल्या जाते. तुमच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड होत आहेत. लक्षात ठेवा माझी गोष्ट. म्हणजे सोप्या मराठी भाषेमध्ये तुमचा फोन तुम्हाला ऐकत आहे 24 तास. आता मी काय बोलतो हे पण माझा फोन ऐकत आहे 24 तास. आम्ही एक दिवस ऑफिसमध्ये बसलो होतो आणि अशीच चर्चा सुरू होती की आपले फोन आपल्याला ऐकतात, फेसबुकवर आपला डेटा जातो, मग आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. अशी चर्चा सुरू होती. तेव्हा मधातच आमच्या ऑफिसचे एक गृहस्थ असे बोलले की बरं झालं फोन फक्त ऐकतो, तो बोलत नाही, नाही तर काय झालं असतं. गमतीचा भाग आहे. पण खरंच जर का फोन बोलला असतं तर काय झालं असतं, राईट? कितीतरी गोष्टी पकडल्या गेल्या असतात, राईट? ओके. सो मला हे सांगायचं तुम्हाला की तुमचा फोन तुम्हाला 24 तास ऐकत आहे. त्यामुळे तुम्हाला ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. हे समजलं का? माझा आवाज येतोय ना? झूम मध्ये थोडस अडचण आहे, ठीक आहे ना? येस. बघा 2 मिनिट मीटिंग बंद होऊ शकते. ओके. सो बी हिअर. आवाज येतोय माझा? ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. झूम मध्ये काहीतरी अडचण आहे, माझी स्क्रीन दिसत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आवाज माझा येत असेल तर फक्त